आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काय झालं मामा आजोबा? नाही काही नाही. मग तुम्ही तुमचं नाक का धरलंय? तुला चांगलंच माहिती ना. खरंच मला काही माहित नाही. उगाच खोटं नको बोलू. अहो खरं तेच सांगतेय, मला खरंच काही माहित नाही. बाबा कुठे राहतो तेही मला माहित नाहीये. बाबा? आता तुझा हा बाबा मध्येच कुठून आला? त्याच्याबद्दलच विचारायला आलीये मी. तो कुठे राहतो ते प्लीज सांगा ना. मला काय माहित? तुम्हीच तर म्हणत असता ना तुम्हाला सगळं माहितीये म्हणून. नाही मला कसं माहित असणार? नेहमीच तर म्हणत असता ना. मी असं कधी म्हणाल नाही. मला काय माहित नाही. मामा आजोबा कॅच. पटेल नगर. अहो आधी घराचं तरी नाव सांगा ना. कॅच. पटेल नगर 3री गल्ली. अहो असं काय करताय? आपल्या घराचं नाव जसं माऊली निवास आहे तसं त्यांच्या घराचं पण काहीतरी नाव असेलच ना. मला काय माहित नाही. मी काय सांगितलं नाही आणि तू काय ऐकलं नाही. तुला काही कळालं नाही. तू बॉल मारला नाही आणि यावेळी मला पण बॉल लागला नाही. मला पण लागला नाही. हे मामा आजोबा पण ना कधीच काही नीट सांगत नाही. काय तर म्हणे पटेल नगर 3री गल्ली. जाऊ दे, आता मलाच माझं डोकं वापरून बाबांना शोधून काढावं लागेल. मामा आजोबांनी सांगितल्याप्रमाणे इथे एकदाची आले, पण आता पुढे काय? कधी नाहीतर आईला बाबाबद्दल काहीतरी वाटायला लागलंय, पण हे बाबाला कोण सांगणार ना. बाबाचं घर कसं शोधू? माझं आता डोकं चालेनासच झालंय. काय करू? कोणाला विचारू? अदिती. शी बाई, ही अदिती पण ना. तर किती पैसे बाकी होते तुमचे? 300 ना. थँक्यू अदिती. बाबा तू इथे? हो काय हो? तुझ्या बरोबर कोण आहे? आणि कोणी नाही म्हणजे तू एकटी आलीस इथे? 1 मिनिट, तू एकटी इथे आलीस हे तुझ्या आईला मैत्रीला सांगितलंयस का? नाही. मग चल, आत्ताच्या आत्ता परत जायचंय घरी. चल, मी तुला रिक्षात वगैरे बसवून देतो. चल. अरे ऐक ना बाबा, मी एकटी जाऊन काय करू? म्हणजे मी तुला आपल्या घरी घेऊन जायला आलीये. आता जरा अति होत आहे. ते मला काही कळत नाही, पण आज मी तुला आपल्या घरी घेऊनच जाणार. कोण आहेस तू आणि कोणत्या नात्याने तू मला आपल्या घरी परत घेऊन जाणार आहेस? काय झालं? बोल ना. आता काही सुचत नाहीये बोलायला. मी विचारलं कोणत्या नात्याने तू मला परत घेऊन जायला आली आहेस? तू माझी कोण आहेस? तू आदिती नाहीयेस, शक्ती आहेस. हे जर इथे कोणाला कळलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. माहितीये ना तुला. मी तुला प्रॉमिस करते, या गोष्टीबद्दल मी कधीच कोणाशी बोलणार नाही. कसं आहे ना बाबा, माझ्या सगळ्या फ्रेंडचे आई बाबा एकत्र राहतात, फक्त माझेच आई बाबा एकत्र राहत नाहीत. त्याचं मला पण खूप वाईट वाटतं. म्हणून मी तुला माझ्या बरोबर घेऊन जायला आलीये. हे बघ, मी तुला विचारलं तू माझी कोण आहेस. तू आता हे असं भलतंच काहीतरी बोलून मला कन्फ्युज करायचा प्रयत्न करू नकोस. मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आहे का तुझ्याकडे? नाही आहे ना? हरकत नाही, मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. कारण तू माझी कोणीच नाहीयेस आणि तू माझी मुलगी तर नाहीच नाहीयेस.
असं का बोलतोयस ते मला माहित नाही, पण तुला इथून घेतल्याशिवाय मी काही जाणार नाही. वा, बरं झालं कमला आजी आल्या इथे, तुलाच घेऊन जायला आल्या असते. कुठे आहे? ठीक आहे, मागे उभे आहे. तू इथे? तिथे तू, तिथे मी तुला जायला सांगितलं ना. तू पण माझ्याबरोबर चल ना. हे शक्य नाहीये. का शक्य नाही? तुझी मुलगी सांगते म्हणून तरी चल ना. कोणी यावं आणि स्वतःला माझी मुलगी म्हणावं एवढी सोपी नसतात ना ती. आणि हे बघ, तुझ्या जागी आता खरंच माझी मुलगी आदिती असती ना तर तिच्या बरोबरही मी गेलो नसतो. का? मी सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुला का द्यायची आहेत? तिच्या आईला म्हणजे मैत्रीला ते आवडलं नसतं, तेव्हाही आणि आत्ताही. तुला लागलं नाही ना? नाही. माझं ऐक ना बेटा. बोल ना बाबा. प्लीज घरी जा ना. तू पण माझ्याबरोबर चल ना. बाळा, मी का येऊ शकत नाहीये मी तुला सांगितलं ना. समजून घे ना प्लीज. पुन्हा पुन्हा हट्ट करू नकोस. चल, मी तुला घरी सोडतो. आदिती, आदिती कुठे आहेस तू? काय झालं ताई? आदितीला काय शोधताय? आधी मला सांगा, आदिती कुठे आहे? ती आता तिच्या रूम मध्येच असणार ना. नाही, मी आता बघून आले, ती नाहीये खोलीत. अहो, मग घरातच असेल इकडे तिकडे कुठेतरी.